हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती बघून तुम्ही नक्कीच मला थँक्यू म्हणणार, ह्यात काही वाद नाही. सो आता जसे ॲडमिशनचे दिवस चालू आहेत वेगवेगळ्या शाळांच्या मध्ये, कॉलेजेसमध्ये, आणि ॲडमिशनच्या वेळी सगळ्यात डोकेदुखी ठरणारी जी गोष्ट असेल ती काय आहे सांगा? वेगवेगळे दाखले लागतात तुम्हाला. हा दाखला, तो दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आणि रहिवासी दाखला, असे प्रकारचे खूप सारे दाखले आपल्याला लागतात. आणि ते दाखले मिळवण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांच्या मध्ये आपल्याला तासनतास जाऊन उभं राहावं लागतं. वेळ जातो, कंटाळा येतो, चिडचिड होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता इझी होणार आहेत. ह्या काहीही तुम्हाला करावं लागणार नाही आहे आता इथून पुढे हे दाखले मिळवण्यासाठी. यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारने एक योजना सुरू केलेली आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला हे सगळे जे दाखले लागणार आहेत ते दाखले आता तुम्हाला शाळेमध्येच मिळणार आहेत. आणि काय आहे ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे. व्यवस्थित बघून घ्या. त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि काही महत्त्वाच्या सूचना देखील आहेत हे फॉलो करण्यासाठी. सो नीट बघा. मी जसं म्हटलं तुम्हाला, स्कूल सर्टिफिकेट कॅम्प्स तुमच्या शाळांच्या मध्ये आता इथून पुढे राबवले जाणार आहेत. सो शाळेमध्ये चौकशी करा की अशा प्रकारचे कॅम्प तुम्ही कधी भरवणार आहात. आता हे शाळेवरती डिपेंड करतं. कॅम्प महाराष्ट्र सरकारनं सांगितलंय शाळांना की हे अशा प्रकारचे कॅम्प भरवायचे आहेत आणि मुलांना दाखले शाळेतच द्यायचे आहेत. आता हे तुमच्या शाळेवर डिपेंड करतं की शाळा अशा प्रकारचे कॅम्प कधी अरेंज करणार. सो जर असे कॅम्प नसतील अरेंज केलेले तुमच्या शाळेने तर यू कॅन आस्क की कशी, कधी, काय, कुठे, असं. सो नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपल्याला हे सगळे दाखले वेगवेगळे लागणार आहेत. त्यानुसार हे दाखले मिळवून देण्यासाठी हे वेगवेगळे शिबिर शाळेमध्ये आयोजित करणार आहेत. आता ह्या शिबिरांचा उद्देश मी जसं म्हणलं की खूप मुलांना त्रास सहन करावा लागतो हे दाखले मिळवून घेण्यासाठी, आणि ते आपल्याला कमीत कमी त्रास व्हावा, वेळेत तुम्हाला उपलब्ध व्हावेत, विनासायास हे सगळे दाखले तुम्हाला उपलब्ध व्हावेत, यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शाळांमध्ये विशेष शिबिरे राबवण्याचे आदेश दिलेले आहेत. की आपल्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत. आता कोणते कोणते दाखले मिळणार? जात प्रमाणपत्र मिळणार, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि इतर शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्हाला ह्या शिबिरांच्या मध्ये मिळणार आहेत. आता हे कसं काम करणार? तर जसं मी म्हटलं, शाळेतच तुम्हाला हे दाखले मिळणार आहेत. यशस्वी करण्यासाठी, म्हणजे हे सगळे जी शिबिर आहेत ती यशस्वी करण्यासाठी तहसीलदार कार्यालय, नजीकचं आपलं सेवा केंद्र जे आहे ते लोक, आणि म्हणजे ह्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन करून, म्हणजे तहसीलदार कार्यालयांच्या द्वारे ह्या आपले सरकार जे केंद्र आहे, सेवा केंद्र, जिथं आपल्याला हे दाखले मिळतात, त्यांना शाळांमध्येच बोलवलं जाणार, त्यांच्या प्रतिनिधी जे असतील ते, आणि मग तिथे तुम्हाला ते अर्ज जे आहेत किंवा ते दाखले जे आहेत ते तुम्हाला काढून मिळणार. अशी थोडक्यात ही प्रक्रिया आहे. जसं मी आता म्हटलं, तुमचे कार्यालयांच्या मध्ये वेगवेगळे दाखले मिळवण्यासाठी जे फेरे काढावे लागतात ते तुमच्या आता वाचणार आहेत. वेळेची, पैशाची बचत होणार आहे. शाळा बुडणार नाही. लागतात ना विद्यार्थ्यांची सही लागते किंवा काही स्पेसिफिक फोटो लागतात, तर त्यावेळेस आपल्याला बरेचदा शाळा, कॉलेज बुडवून ते दाखल्यासाठी तिथं हजर राहावं लागतं. तर हे पण तुमचं हे होणार आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना याच्याविषयी जेव्हा शाळांच्या मध्येच हे सगळ्या प्रोसेसेस होतील तर तेव्हा त्यांना जास्तीत जास्त, कारण खूप लांब बरेचदा जावं लागतं वेगवेगळे दाखले मिळवण्यासाठी. राहतात एकीकडे, ऑफिसेस वेगळीकडे असतात, तालुक्याच्या ठिकाणी असतात. सो ह्या सगळ्या गोष्टींच्या पासून आता तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. आता ह्याच्यासाठीचे लिंक्स काय काय आहेत? तर महाराष्ट्र शासनाचे अधिकृत जे संकेतस्थळ आहे, जर तुम्हाला ह्याची अधिक माहिती हवी असेल, बरेचदा ना मी व्हिडिओ केल्यानंतर मला कमेंट येतात, खोटंच आहे, ही बाई खोटंच सांगते किंवा असं काहीतरी. सो इथं जाऊन त्याची शहानिशा करून घ्या. त्याच्यासाठी ही सगळी माहिती दिलेली आहे. आता हे कुठं मिळेल? तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जा, क्लिक करा आणि स्वतः पडताळणी करून घ्या. भारत सरकारचे आपले सरकार पोर्टल आहे, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे, आणि आपले सेवा केंद्र जे आहे ते. सो ह्या, आणि मी जसं म्हटलं, महत्वाची सूचना की हा निर्णय आहेच, पण तुमच्या शाळेत असे शिबिर कधी आयोजित केलं जाणार आहे, तुमच्या शाळा प्रशासनाकडे ह्याची चौकशी करा, कारण हे शाळा लेवलवरती ठरतं हे किती प्रमाणात ह्याची अंमलबजावणी करायची ते. सरकारनं आपलं काम केलेलं आहे, शाळा किती करतात ह्याच्यावरती सगळं डिपेंडंट आहे. सो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली आणि अशी कुठली शिबिरं तुमच्या शाळेत होत नसतील तर नक्की शाळेनं जाऊन विचारा.
तुमचा काहीतरी थोडासा त्रास कमी होईल, बाकीच्या मुलांना पण ह्याचा फायदा होईल. ठीक आहे. सो चलो, ऑल द बेस्ट.